संध्याकाळची वाजली 5:30 आणि मी आलो आहे शेंगा काढाय, म्हणजेच वारण्याच्या शेंगा. कोल्हापूरमध्ये वारण्याच्या शेंगाच बोलतात, सिटीमध्ये बोलतात पावटा वगैरे. तर ज्या गावठी वारण्याच्या शेंगा आहेत ना, त्याची चव जी असते ती एकदम खतरनाक, लय भारी असते. भारी तिची जर आमटी असेल तर नॉनव्हेज नसलं तरी चालतं आहे आम्हाला, आणि रोज असली तरी काय वाटत नाही, भारी लागते. तर तुम्हाला दाखवतो शेत आणि शेंगा वगैरे. तर अजून सीझन चालूच आहे आमचा त्याचा. गावठी शेंगा डिसेंबर जानेवारी एवढा सीझन असतो जास्त करून, आणि फेब्रुवारी जास्त करून. आणि ज्या बाजारी शेंगा असतात त्या काय उन्हाळा पावसाळा आपल्या भेटतातच. चला तुम्हाला शेंगा दाखवतो. हे तुम्हाला बांधच्या बांध दिसतील, हे याच्यामध्ये भात लावलेला होतं, आणि जे कडन बांध आहेत त्याला पूर्ण वरणा आहे. काय आता अजून फुलं फुटलेले आहेत आणि कळ्या पण आहेत, आणि बाकी वरणा. हे बाकीचं शेत आहे, आमचं नाही आहे, दुसऱ्यांचं शेत आहे. हे बघा पूर्ण झापाळलेलं आहेत, खाली आलं आहे बांधावरनं सगळा वरणा. आणि इकडं आता हे आमच्या पासा इथं फुनगे येतात पट्या, तर तिथला मला काढायचं आहे वरण्याच्या शेंगा. हे बघा पूर्ण गावठी येतात ह्या मस्त वेगळी, त्याची चव लय भारी असते. जवळपास मला वाटते बाजारात 100-125 रुपये किलो असेल बहुतेक. होय, 100 ते 125च्या वरतीच असेल गावठी, कारण हा महाग असतो थोडा. आणि बाजारी असतो तो जेव्हा सुरुवात होती तेव्हा तो महाग असतोय, आणि नंतरनं स्वस्त होतो तो. आता बाजारी आहे तो 40 रुपये किलोच्या हिशोबानं भेटताना. काही घेऊन आलो नाही त्यामुळं टॉवेल आणला होता, त्याच्यामध्येच नेऊया. आता यातल्या ज्या भरलेल्या आहेत त्याच काढायच्या आहेत आपल्याला, आणि जास्त पण एकदम भरलेल्या असतात त्या नाही काढायच्या, कारण त्या गव्हाळ्याल्या असतात, त्याची चव जरा बदलते. आणि त्या शेंगोळं म्हणून आपण नंतर वापरू शकतो ते वाळलेल्या वरण्याचं. मीडियम जे असतात ना कोवळ्या पण नाही आणि जास्त गव्हाळलेल्या पण नाही, त्या भारी लागतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावर आम्ही कोणतीही औषध फवारणी वगैरे केली नाही. हे मिरगाच्या टायमाला जूनमध्ये लावलेलं बघा, म्हणजेच जवळपास 6 महिने झाले असतील. जुलैमध्ये लावले असतील तेव्हाच्या शेंगा आहेत, आणि आता ते लागलेले आहेत, आणि औषध फवारणी वगैरे काय नसते. या मुख्य गोष्ट म्हणजे जेवढ्या शेंगा ताज्या शेंगाची आमटी कराल तेवढी भारी लागते. आणि जर शेळ्या झाल्या एक दिवस जरी झाला तरी त्या बादशा होत्यात बोलतात. आणि होय, फरक पडतोय खरोखर. तर बाजारात तुम्हाला कमी पण रेटनं भेटतील, पण त्या किती दिवसाच्या असतात माहिती नाही. जवळपास 3-4 दिवसाच्या पण असतात, थोड्या अशा कोळमडलेल्या असतात, त्यामुळे त्याची चव बदलून जाते. म्हणून आम्ही काय करतो, जेवढ्या हव्यात आज आमटीसाठी तेवढ्याच रोज न्यायच्या, पण थोड्या नेतो, एकदम नेऊन ढीग लावून ठेवत नाही. वरण्याचा सीझन आला की तेवढंच आमटीला आणि भाजीला आधार गोरगरिबाला मिळतोय, कारण बाजार हाट कमी होते पूर्णपणे, आणि 2 महिने तरी आमटी किंवा भाजी याची पॉवरफुल चालते.